जय जय राम कृष्ण हरी। 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 रूप पाहतालो तरी। रूप पाहतालो तरी। रूप पाहतालो तरी। रूप
योगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके नारायणे नमोऽस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महाराज खुर्च्या नाही सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाये नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाये नमो त्रिभुवन पावने निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्रय जननी देवाची आदत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्रय जननी देवाची आदत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन परब्रह्म परमात्मा पांडुरंगरायांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदिमाता आदिशक्ती मुक्ताईला प्रणिपात करून
गुरुवर्य गुरुजी माता पिता यांना वंदन करून भगवत स्वरूप श्रोतृ वर्गाला नमस्कार करून आजच्या कथेला आपण प्रारंभ करत आहोत. वारकरी प्रतिष्ठान आयोजित हरिभक्तिपरायण तुकाराम भोसले महाराज पापरीकर यांच्या माध्यमातून तुळशी अर्चना व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभा मंडपामध्ये करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी आदरणीय हरिभक्तिपरायण भागवत महाराज चौरे महाराज पंढरपूर यांचं अनमोल असं सहकार्य लाभलं. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती सह अध्यक्ष हरिभक्तिपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर महाराज, त्याच पद्धतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय शेळके साहेब, व्यवस्थापक सन्माननीय राऊत साहेब, नित्योपचार विभाग प्रमुख कोकिळ साहेब, सर्व अधिकारी आणि यांच्या माध्यमातून सभा मंडपामध्ये पंचदिनी कार्यक्रमाच्या आयोजनाला परवानगी आणि सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये तुकाराम महाराजांच्या बरोबर हरिभक्तिपरायण पुरुषोत्तम सुरवसे महाराज, हरिभक्तिपरायण आदर्श इंगळे महाराज यांच्या आयोजनाने व पापरी, खंडाळी, कुरणवाडी, आणखीन कुठलं गाव आहे, मोहोळ, टाकळी, सोलापूर, सलगरा या सर्व भजनी मंडळाच्या सहकार्याने कार्यक्रमाचं आयोजन होत असतानाची श्रीमद भागवत कथा माझ्याकडं सोपवली. मंदिरामध्ये कार्यक्रम म्हटलं की याच्यासाठी आपल्या पुण्याचा विचार हा करावा लागतो. पांडुरंग परमात्म्यासमोर सभा मंडपामध्ये सेवा मिळणं हे महत्भाग्याचं लक्षण आहे. आपण सर्वजणच भाग्यवान आहात आणि म्हणून 5 दिवस आपल्याला इथं एक वेगळा सत्संग प्राप्त होतोय आणि त्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्यांमध्ये हरिभक्तिपरायण तानाजी दादा बेलेराव महाराज, हरिभक्तिपरायण भागवत जाधव साहेब, हरिभक्तिपरायण आमचे गव्हाणे महाराज, धाराशिव जिल्ह्यातनं आलेली आमची सगळीच वारकरी मंडळी, महाराज मंडळी, सोलापूर जिल्हा आणि धाराशिव या परिसरातून आलेला सर्व वारकरी वर्ग, या सर्वांच्या सहकार्याने श्रीमद भागवत कथा आपल्याला पूर्ण करत असताना आज कथेचा पहिला दिवस आहे आणि पांडुरंग परमात्म्या समोर आपण कथा करतोय. श्रीमद भागवत कथा का करावी, कशी करावी, श्रीमद भागवत कथा करण्यामागचा हेतू काय, कथा करत असताना आपण कुठं करतोय त्याच्या बरोबरीने कथा कशी श्रवण करतोय यालाही खूप मोठं मोल आहे, महत्व आहे. आणि त्या दृष्टीने
श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंधात पहिल्या अध्यायातील पहिल्या श्लोकामध्ये मंगलाचरण केलेलं आहे. त्या अगोदर श्रीमद भागवताच्या महात्म्याचे 6 अध्याय आहेत. या 6 अध्यायातील पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक हा नमस्क्रिया रूप मंगलाचरणाचा पाहिला गेलेला आहे. मंगलाचरण सुद्धा करणं हे क्रमप्राप्त आहे. आजचं मंगलाचरण वेगळं आणि इतर कथेत केलं जाणारं मंगलाचरण वेगळं. इतर कथेमध्ये आपण मंगलाचरण करतोय ते कथेमध्ये अडथळे येऊ नयेत म्हणून, श्रवणामध्ये प्रतिबंध निर्माण होऊ नये, श्रवणातले अडथळे बाजूला जावेत, याच्यासाठी मंगलाचरण केलं पाहिजे हा विचार शास्त्रांनी मांडलाय. परंतु आजच्या मंगलाचरणामध्ये आज आपलं कर्तव्य आहे की देवासमोर आपण मंगलाचरण केलं पाहिजे. कारण सभा मंडपामध्ये बसल्यानंतर प्रत्येकाच्या अंतःकरणातली श्रद्धा ही खूप वेगळी आहे. इतर कथेमध्ये श्रद्धाच आहे, इतर कार्यक्रमात इतर सत्संगामध्ये कथा असताना श्रद्धा विचारात घेतली जाते. परंतु आजची श्रद्धा खूप विलक्षण आहे. कारण आज आपल्या सगळ्याच्या श्रद्धेचा भाव असा आहे की आज आम्ही पांडुरंगासमोर आहोत, पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये आहोत. परब्रह्म परमात्मा पांडुरंगाच्या जवळ आम्ही कथा करतोय, सत्संग करत आहोत आणि त्या अनुषंगाने आपलं चिंतन चालू आहे. हा भाव आजच्या कथेत आहे. दररोज आम्ही कथा नेहमी ऐकतो, इतर ठिकाणी ऐकतो, कथेचा भावही आपण विचारात घेतो. कथा कशी ऐकावी, कथेचा अधिकारी कोण? अधिकारी विचारात घेत असताना वक्ता आणि श्रोता या 2 प्रकारामध्ये चिंतन स्वीकारलं जातं. चिंतन स्वीकारत असताना आपल्याला कथेमध्ये आज आपण देवाच्या सानिध्यातल्या कथेत आहोत, हा एक वेगळा भाव आपल्या अंतःकरणात आहे. कथेतून भाव निर्माण झाला पाहिजे तर त्याला कथा म्हटलं जाणार आहे. काही जण म्हणतील आमच्याकडे भाव आहे म्हणूनच आम्ही पंढरपूरला आलो. पक्ष पंधरवाडा असताना सुद्धा आम्ही घरातले सगळे विषय बाजूला ठेवले आणि आम्ही पंढरपूरला आलो. पंढरपूरला देवाच्या दरबारामध्ये आलो, देवाच्या सानिध्यामध्ये आलो. सगळे घरातले विचार बाजूला ठेवले, घरातली कामं बाजूला ठेवली, घरातली प्रापंचिक कर्तव्य बाजूला ठेवलेत आणि आम्ही कथा ऐकायला आलो. म्हणजे आमच्याकडे भाव आहे का नाही? आता हा भाव आम्हाला मंदिरात आणण्यासाठी उपयोगाचा ठरलाय. कारण आपल्या गावामध्ये श्रद्धा असलेली मंडळी किती आहेत, त्यातली इथं किती आलेली आहेत? आपल्या भजनी मंडळात किती लोक आहेत, त्यात आज किती हजर आहेत? आपल्या परिसरामध्ये असलेली भाविक मंडळी, भक्त मंडळी किती आहेत आणि त्यातली कथेला आज किती उपस्थित आहेत? हा विचार करत असताना आजच्या कथेचं पुण्य आणि नेहमीच्या कथेचं पुण्य खूप विलक्षण आहे.
कारण देव सहजासहजी कोणालाही जवळ करत नाही. देवच जवळ करत नाही का आपण सुद्धा जवळ करत नाही. हॉलमध्ये कोणाचीही बॅग आपल्या बॅगच्या शेजारी आली, काय करतो आपण? नाही नाही आमची माणसं आहेत. मग हे सगळे कोणाचे आहेत? बघा, सगळे जे आहेत सप्त्याला आलेले, आपल्या बरोबर आलेले सगळे कुणाचे आहेत? आपलेच आहेत. पण सगळे आपले वाटण्यासाठी महाराज व्हावं लागतं. आणि आमचे आमचे म्हणायचं असेल तर प्रापंचिक व्हावं लागतं. जो प्रापंचिक आहे तो परिवाराचा फक्त विचार करतो, तसाच सगळ्या सोयऱ्याचा विचार, पाहुण्या रावळ्याचा विचार, नातेवाईकाचा विचार, दुसऱ्याची बॅग जवळ सुद्धा ठेवून घ्यायची नाही. आपल्या 2-2 बॅगा घेताना कितीही त्रास झाला तरी ती बॅग घेऊन आपण या हॉलमधून त्या हॉलमध्ये जातो. पण दुसऱ्याच्या बॅगला साधा सुद्धा हातभार लावणार का? आपला भाव मांडतोय मी. भाव विचारात घेत असताना बघा, सकाळपासूनचे सगळे कार्यक्रम आपले नियोजित पद्धतीनं सुरू आहेत. तुळशी अर्चना व्यवस्थित झाली, भजन व्यवस्थित झालं, त्यानंतर भोजन व्यवस्थित झालं, त्यानंतर आता कथा व्यवस्थित होत आहे. भोजनानंतरचा कार्यक्रम कथेत केला तरी चालणार आहे, काही काळजी करू नका. कारण देव आपल्याला सहकार्य करतायत. जाऊ दे, प्रपंचात असताना खूप कष्ट केलंय, खूप त्रास सहन केलाय. जाऊ दे, माझ्या दरबारात आला तरी इथं निवांत झोप घ्या, निवांत विश्रांती घ्या. माझ्याजवळ विश्रांती घेतली तर मी तुम्हाला त्याचा ताण देणार नाही. हा भाव देवाच्या मनात असतो. आणि म्हणून कथेत विश्रांती घेतली तरी काही अडचण. बघा, काही जण म्हणतील काय करावं आता, कथेत डोळे झाकतात, आळस येतो, कमी जेवण करावं. पण जेवण करताना आम्ही कुणीही कधीही पुढच्या कथेचा विचार करत नाही. असो द्या, नाही जेवण पण पोटभर केलं पाहिजे. अन्नदात्यांनी मोठ्या एवढ्या श्रद्धेनं अन्नदानाचं नियोजन केलंय आणि त्या दृष्टीनं जेवण सुद्धा पोटभर केलं पाहिजे. तशी कथा सुद्धा मन भरून ऐकली पाहिजे. मन भरून ऐकण्यासाठी सांगणाऱ्यांनी सुद्धा तोंड भरून सांगितली पाहिजे. आणि म्हणून आपण पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसाचं मंगलाचरण पाहताना पहिल्या अध्यायामध्ये देवाच्या दोन्ही लक्षणेचा विचार मांडला. बघा, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. भगवान श्रीकृष्णाला मी नमन करतो. नमस्कार करणं हे मंगलाचरण सांगितलं जातं. मंगलाचरणाचा विचार पाहत असताना पहिल्या स्कंधामध्ये पहिल्या श्लोकात सत्यम परम धीमहि, सत्याचं ध्यान मांडलं. आता काही मंडळी म्हणतील ध्यान हे मंगलाचरण असतं का? वारकरी संप्रदायामध्ये रूपाला मंगल म्हटलं, नामाला मंगलाचरणातून स्वीकारलं, ध्यानाला मंगलाचरणामध्ये स्वीकारलेलं आहे. याच्यासाठी सुपरिचित असा अभंग आहे.
सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते जान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विठवारी सुंदर ते ध्यान उभे विठवारी सुंदर ते जान उभे विटेवारी सुंदर ते जान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विठवारी सुंदर ते ध्यान उभे विठवारी कर कटेवारी ठेवोनी कर कटेवरी ठेवोनिया तुळसी हार काळा काच पितांबर तुळसी हार काळा काच पितांबर कर कटेवारी ठेवोनिया कर कटेवारी ठेवोनिया तुळसी हार गळा काच पितांबर तुळसी हार गळा काच पितांबर सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे. मंगलाचरणातून हा अभंग आपण नेहमी स्वीकारतो. देवानं केलेलं ध्यान, देवाचं केलेलं ध्यान, दोन प्रकारात ध्यानाचा विचार आहे. मग देव कोणतं ध्यान करतात आणि आपण देवाचं कोणतं ध्यान करावं. मंगलाचरणामध्ये हा विचार आपल्या समोर मांडला गेलेला आहे. आणि याचं चिंतन करत असताना श्रीमद भागवताच्या पहिल्या 6 अध्यायामध्ये भक्ती मातेचं चरित्र आणि गोकर्ण आख्यानाचा विचार आलेला आहे. आपल्याला 4 दिवस फक्त कथा करायची आहे आणि त्यामध्ये सगळे चरित्र अंशात्मकरित्या पाहायचे आहेत. ज्या चरित्राला स्पर्श करता येईल ते चरित्र पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं आपण विचारात घेणार आहोत. द्रविड देशामध्ये भक्ती मातेचा जन्म झाला. कर्नाटकामध्ये ही भक्ती माता वाढली. महाराष्ट्रामध्ये या भक्ती मातेचा सन्मान झाला आणि पुढं ती प्रवास करत असताना तिला वृद्धत्व आलं. भक्ती मातेबरोबर भक्ती मातेची 2 मुलं, एक ज्ञान आणि दुसरं वैराग्य. या दोघांना घेऊन भक्ती माता निघाली. भक्ती मातेच्या मुलांचं नाव ज्ञान आणि वैराग्य नाही, ते ज्ञान आणि वैराग्यच आहेत. भक्ती माता हे त्या एका महिलेचं नाव भक्ती असं नव्हे. मूळच भक्ती ही द्रविड देशामध्ये जन्माला आली. आपलं अंतःकरण जर द्रवू लागलं तर समजायचं भक्ती मातेचा उगम व्हायला लागला. भक्ती माता जर जन्माला यायची असेल तर द्रवलं पाहिजे. मग मनुष्य द्रवतो केव्हा तर त्याला भावप्रधानता विचारात घ्यावी लागते. आपल्याकडे भावाला खूप मोठं मोल आहे. भाव हा खूप महत्वाचा सांगितला गेलेला आहे. आणि त्या दृष्टीने विचार करत असताना भक्ती मातेला वृद्धत्व आलं आणि ती प्रवास करत निघाली. प्रवास करत असताना यमुनेच्या तीरावर उरजभूमीमध्ये तिने प्रवेश केला.
आणि व्रजभूमीचा स्पर्श झाल्याबरोबर भक्ती मातेला तारुण्य आलं. हे भूमीचं क्षेत्राचं महात्म्य पंढरपूरमध्येच कथा का व्हावी? पांडुरंगाच्या समोर दरबारामध्ये कथा का असावी? हा विचार करत असताना कथेचं चिंतन करायला लागलो आपण, तर क्षेत्र महिमा हा खूप महत्वाचा आहे. बघा, सुरुवातीला तुकाराम भोसले महाराजांचं म्हणणं होतं आपण पंढरपूरमध्ये कथा करू, कार्यक्रम करू. परंतु आमच्या दोघांच्या चर्चेतनं विषय झाला की पंढरपूरमध्ये इतर मठात करण्यापेक्षा मंदिरात परवानगी मिळते का पाहावी का? मंदिरात जर कथा करायला मिळाली, सत्संग मिळाला, तर त्याच्यासारखा मोठा लाभ कोणता नाही. बघा, इथं बसून आपण नामचिंतन केलं याच्यासारखा दुसरा परमार्थच नाही. इतर ठिकाणी वर्षभर भजन करणं आणि देवासमोर बसून 1 मिनिट जरी भजन केलं, पांडुरंगाच्या दरबारामध्ये केलं, तरी त्याचं पुण्य हे वर्षभराच्या भजनापेक्षा सुद्धा श्रेष्ठ ठरणार आहे. कारण क्षेत्र महात्म्य खूप मोठं आहे, क्षेत्र महात्म्य खूप महत्वाचं आहे. आपल्या परिसरामध्ये, आपल्या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरं किती आहे, पण तरी आपण पंढरपूरमध्ये या मंदिरात जर आलो तर एक वेगळा भाव अंतःकरणामध्ये निर्माण होतो. याला कारण क्षेत्र महात्म्य. बघा, या पांडुरंगाकडे पाहताना प्रत्येकाचा भाव विलक्षण आहे. ज्ञानोबा राय पांडुरंगाकडे पाहतात त्यावेळेला त्यांनी मांडलेला भाव, शंकराचार्यांनी पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर मांडलेला भाव, एकनाथ महाराजांनी पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर मांडलेला भाव, तुकाराम महाराजांनी पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर मांडलेला भाव, नवे निळोबारायांनी पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर मांडलेला भाव, हा प्रत्येकाचा विलक्षण आणि वेगळा आहे. प्रत्येकाचा भाव हा वेगळा आहे. तसं आता कथेला आलेल्या प्रत्येक श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये देवाच्या विषयीचा भाव एक नाही, वेगळा आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनातला भाव आपल्याला कथेमध्ये समरस करतो आणि त्या आनंदाला पोहोच करण्यासाठी तो मदत करतो. बघा, ही आगळी वेगळी ऊर्जा या मंदिरामध्ये आहे आणि म्हणून भक्ती माता व्रजभूमीमध्ये प्रवेश केल्याबरोबर वृद्धत्व गेलं, तारुण्य आलं. विज्ञानामध्ये असं एकही औषध किंवा एकही उपाय नाही की शरीराला जर वृद्धत्व आलं तर पुन्हा त्यांना तरुण बनवता येत नाही. तसं असतं तर खूप बरं झालं असतं, सगळे म्हणाले असते. आता कथेला जाताना मला कोणाचा आधार लागणार नाही, पण आपल्याला नंबरच लागला नसता, मागच्यानी जागा सोडली नसती, त्यामुळं आपल्याला पायरीपर्यंत सुद्धा यायला जागा राहिली नसती. आपल्या अगोदरचे गेले म्हणून आपण आलो, आपण सुद्धा जाणार कुठं? आपण सुद्धा जाणार आहोत. आपण गेल्यानंतर पाठीमागच्यानी करावं, याच्यासाठी आम्ही या संयोजकाबरोबर पाठबळ देऊन कार्यक्रमामध्ये सहभागी होतो. तुकाराम महाराज असतील, पुरुषोत्तम महाराज असतील, ही सगळी मंडळी
माझ्या समोर खूप लहान होते, माझ्याकडं आले त्यावेळेला. तुकाराम तिसरीला आलेला आहे. गुरुसिद्ध बहुतेक चौथीला का पाचवीला, सातवीला आलेला आहे. तो रे सातवी. ही सगळी लहान लहान असताना ही मुलं माझ्याकडं संस्थेत आली आणि आता स्वतंत्र सप्त्याचं संयोजन करायला लागलेत. या सप्त्याचं प्रमुख संयोजक तुकाराम भोसले महाराज. सगळे मला विचारतात, आपल्या दिंडीत येणारा तुकाराम का? लहान असल्यामुळं त्याला अनेक जण खांद्यावर घ्यायचं, कुणी हा. आणि ही सगळी मुलं माझ्या समोर लहानाची मोठी होत असताना परमार्थात प्रगती याचा मला खूप आनंद आहे. आणि म्हणून मी सुद्धा पाठबळ देतो. आणि त्यामुळं मी सहज भागवत महाराजांना बोललो की मंदिरातली परवानगी घेतली तर जरा बरं राहील. आणि मग आम्ही आदरणीय गहिनीनाथ महाराजांसमोर विषय मांडला आणि आपल्याला परवानगी मिळाली. खरं तर इच्छा श्रावणाची होती, पण पांडुरंगाची इच्छा असणार आहे तुम्ही पितृपक्षात करा, कारण तुमच्या कार्यक्रमाला तुमचे पितर आले पाहिजेत. त्यांना कार्यक्रमात आणण्यासाठी पितृपक्ष निवडला असेल असं मगाशी तुळशी अर्चना करताना एक मनात भाव आला. कारण हा 15 दिवसाचा काळ पंचांगाच्या दृष्टीनं पितरांच्या भोजनाचा काळ आहे. पितरांसाठी हा काळ महत्वाचा सांगितलाय आणि म्हणून त्यांना या काळात भोजन द्यावं म्हणून आपल्याकडे श्राद्ध पक्ष केला जातो, म्हणजे महाळ घातले जातात. त्याला महाळ ही आपली रूढ आहे, पण पंचांगात श्राद्ध पक्ष म्हणतात. श्राद्ध पक्षामध्ये अनेकांचं म्हणणं असतं, श्राद्ध पक्षात कार्यक्रम असतो का हो? पण तुकाराम भोसले महाराजांनी एक वेगळी परंपरा सुरू केली की श्राद्ध पक्षात कार्यक्रम ज्या वेळेला कुणी करत नाही त्या वेळेला आपण करू. मग आमच्या चर्चा सुरू झाली. घरातले महाळ असल्यामुळं जर कोण येत नसेल तर काय करावं? ज्याचे त्याचे प्रत्येकाचे महाळ घरी असतात, मग त्यावेळेला काय करावं? मी म्हटलं आपण पांडुरंग आणि संयोजक एवढ्यातच कथा करू. कोण जर येत नसेल तर आपला आपण कार्यक्रम करूया. पण बऱ्या प्रमाणात सगळ्यांनी आपापली जबाबदारी घरातल्या इतरांवर सोपवून ही सगळी मंडळी या पंचदिनी कार्यक्रमासाठी इथं उपस्थित आहेत. क्षेत्र महिमा मांडत असताना मी चिंतन मांडत होतो की भक्ती मातेला तारुण्य आलं. अहो, भक्ती ज्याची तरुण झाली त्याच्यासारखा भाग्यवान तोच आहे. कारण देवाला भक्तीशिवाय दुसरं काही आवडत नाही, फक्त भक्ती आवडते. आणि त्या भक्तीसाठी आपण कथा करायची आहे. या भक्तीमध्ये वाढ झाली पाहिजे, भक्तीची वृद्धी झाली पाहिजे, भक्तीचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, याच्यासाठी कथेचं आयोजन असतं. आणि म्हणून या भक्तीला तारुण्य प्राप्त झालं. भक्तीला वाटायला लागलं माझी 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य. या 2 मुलांना तरुण कसं बनवता येईल हा विचार तिच्या मनामध्ये येऊ लागला. तिला वाटायला लागलं आई तरुण आहे, मुलं वृद्ध आहेत, काय करावं? मुलं वृद्ध आहेत हा विचार चालू झाला. आणि तिथं नारद महर्षींची भेट झाली. भक्ती माता नारद महर्षींना म्हणू लागली
की ही माझी 2 मुलं आहेत, एक ज्ञान आणि दुसरं वैराग्य. मी भक्ती आहे, मी तरुण आहे, पण माझी 2 मुलं वृद्ध आहेत. यांना तरुण बनवण्यासाठी तुमचं सहकार्य हवंय. या चरित्रातून आपल्या सर्वांना संदेश आहे. अंतःकरणातलं ज्ञान आणि वैराग्य जर तरुण बनवायचं असेल तर संत कृपा लागते. संत कृपेशिवाय, संत आशीर्वादाशिवाय ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य मिळत नाही, त्याला बळ प्राप्त होत नाही. आणि म्हणून संत सेवा ही खूप महत्वाची आहे. ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये सेवेच्या बाबतीत अनेक लक्षणं आलेले आहेत. ते ज्ञानपैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संता या भजावे सर्वजवेसे जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा दारवठा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोने. ज्ञानोबराय सांगतात ज्ञानप्राप्तीसाठी सेवा केली पाहिजे. आता इथं ज्ञान शब्दाचा अर्थ काय? ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, स्वरूप ज्ञान, अधिष्ठानाचं ज्ञान, अशा प्रकारामध्ये आपण याचं चिंतन करतोय. आणि याचा विचार करत असताना गुरुकृपेशिवाय हे ज्ञान मिळत नाही. गुरुकृपा जीवनात खूप महत्वाची आहे. अहो, देवानीही सांगितलंय, मी देहाला आलो, मला सुद्धा गुरूंकडे जावं लागलेलं आहे. कृष्ण परमात्मा सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन अध्ययन केलं, सेवा केली आणि नंतर त्यांच्या चरित्राला त्यांनी प्रारंभ केला. बघा, आता इथल्या चरित्रातला थोडासा विचार वेगळा आहे. हा विचार करत असताना गुरुकृपा ही खूप महत्वाची सांगितली. नारद महर्षी हे गुरु आहेत, संत आहेत. आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकाराच्या गादीला नारदांची गादी म्हणून स्वीकारलेलं आहे. म्हणजेच कीर्तनकार हे आम्हाला नारद रूपाने बोलायला लागलेत, हा भाव वारकरी परंपरेमध्ये आहे. अशा नारद महर्षींना भक्ती मातेनं विचारायला सुरुवात केली, माझ्या मुलांना तरुण बनवा. संतांशिवाय बळ मिळत नाही, संतांशिवाय तारुण्य प्राप्त होत नाही. आणि म्हणून भक्ती माता नारद महर्षीला विनंती करू लागले. नारद महर्षीने अनेक प्रकारचे मंत्र म्हटले, श्लोक म्हटले, वेदाच्या ऋचांचा उच्चार केला, पण तरी ज्ञानाला वैराग्याला चेतना आली नाही. श्रीमद भगवद्गीता उच्चारायला प्रारंभ केला, तरी त्यांना चेतना निर्माण झाली नाही. भक्ती माता म्हणायला लागली, एवढ्या अट्टहासाने जर तारुण्य आलं नाही तर आता पुढं काय? विषय गंभीर आहे, काय करावं? आणि अशा भूमिकेमध्ये भक्ती माता नारद महर्षींना बोलू लागली. नारद महर्षी सांगू लागले, काही काळजी करू नका, काहीतरी उपाय करू, मार्ग काढू. आणि मार्ग काढत असताना नारद महर्षींना काळजी लागली, काय करावं? एवढ्यात आकाशवाणी झाली आणि नारद महर्षींना सांगण्यात आलं की तुम्ही सत्संगाचं आयोजन करा. नारद महर्षींना प्रश्न निर्माण झाला, सत्संगाचं आयोजन म्हणजे काय? नारद महर्षी तिथून जिज्ञासेनं निघाले.
आणि ते बद्रीनाथकडे आले. बद्रीनाथला सनकादिक मुनींची भेट झाली. सनकादिक मुनींबरोबर संवाद सुरू झाला आणि नारद महर्षींनी सनकादिक मुनींना विचारलं, सत्संग म्हणजे काय? सनकादिक मुनी म्हणायला लागले, तुम्हाला आम्ही सत्संगाचं लक्षण सांगावं, सत्संगाची व्याख्या आम्ही सांगावी. नारद महर्षी म्हणायला लागले, आकाशवाणी झालेली आहे, मला सत्संगाचं आयोजन करायचं आहे आणि तुम्ही व्याख्या सांगितली तर मी त्याचं नियोजन करेन. त्यावेळेला सनकादिक मुनींनी सांगितलं, श्रीमद भागवत कथेचं आयोजन म्हणजेच सत्संगाचं आयोजन. आपल्या सर्वांना इथं सत्संगाचं आयोजन घडतंय, तेही देवाच्या जवळ, देवाच्या दरबारामध्ये. अहो, ज्या भूमीला ज्ञानोबारायांचा पदस्पर्श झालाय, ज्या भूमीला एकनाथ महाराजांचा पदस्पर्श झालाय, मध्ये मी थोडी चर्चा ऐकली, ज्या भूमीमध्ये नामदेवराय देवाबरोबर बागडत होते, ती भूमी म्हणजे हे मंदिर आहे. कारण नामदेवराय इथं देवाबरोबर खेळत होते, बागडत होते, संवाद करत होते. देवाबरोबर संवाद करत असताना कधी देवाला नैवेद्य द्यावा, केव्हा देवाला दूध पाजावं, देवाबरोबर हितगुज करावं, गप्पा माराव्या, अशी भूमी म्हणजे ही भूमी आहे. ही भूमी साधी नाही, आपल्या घरामध्ये असती तशी ही भूमी नव्हे. या भूमीतला प्रत्येक कण हा आपल्याला ऊर्जा देणारा आहे आणि इथली ऊर्जा सुद्धा विलक्षण आहे. आणि म्हणून या भूमीचं श्रेष्ठत्व मानलं जातं. नारद महर्षींना सनकादिक मुनींनी सांगितलं की तुम्ही कथेचं आयोजन करा. त्यानुसार गंगेच्या तीरावर हरिद्वार या ठिकाणी नारद महर्षींनी कथेचं आयोजन केलं. कथेचं आयोजन होत असताना सप्त ऋषींना आमंत्रण दिलं गेलं. संत महंतांना निमंत्रण पाठवलं. सनकादिक मुनी तिथं आले. कथेला प्रारंभ होत असताना सनकादिक मुनींना आसन ग्रहण करण्यासाठी नारद महर्षींनी विनंती केली. सर्व श्रोते मंडपामध्ये बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी कथेला प्रारंभ होत असताना भक्ती मातेलाही सांगितलं की 7 दिवस जर श्रवण झालं तर ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य प्राप्त होईल. परंतु चमत्कार असा झाला, त्या दिवशीच्या कथेला प्रारंभ करत असताना देवाच्या नामाचा घोष करण्यात आला आणि सनकादिक मुनी नारद महर्षी यांच्या मुखातून देवाचा घोष सुरू झाल्याबरोबर ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य प्राप्त झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधेश्वर. ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य प्राप्त झालं. भक्ती माता आनंदाने उड्या मारू लागली आणि उड्या मारत असताना भक्ती मातेनं विचारलं, मी कुठं बसू? कथेला आल्यानंतर कुठं बसावं? बऱ्याच जणाला वाटतं पुढं बसावं, स्टेजच्या समोर बसावं, पण घरनं लवकर निघू वाटत नाही. त्यामुळं उशीर झाला की संयोजक मंडळी मात्र समोर येऊ देत. आता संयोजकांच्या डोक्यातले विचार वेगळे, देवाच्या डोक्यातले विचार वेगळे. देव घरातनं निघूच देत नाही. देवाच्या डोक्यातले विचार आपल्याला कळत नाही.
देव आपल्याला कथेला वेळ निघू देत. देव म्हणतो तुमच्या तुमच्या कर्मात तुम्ही बरेत, तुमच्या कर्मात राहा, परिवारात राहा. जी मंडळी अडचणी सांगतात समजायचं देवांचं त्यांच्याकडं चांगलं लक्ष आहे आणि म्हणून त्यांना त्या अडचणी समोर येतात आणि देवाचं ज्यांच्याकडे लक्ष नाही ती मंडळी मंदिरात येऊन कथेला बसतात. कारण देवाचं लक्ष जवळ असलेल्यांवर असणार आहे का लांबच्या मंडळींवर? जवळ असलेली माहिती हे आपल्या जवळची आहे, हलणार नाही, हे आपल्या जवळ आहे. लांबच्याकडे लक्ष असणार आहे आणि म्हणून जे प्रपंचात आहेत त्यांच्याकडे देव लक्ष देणार आहे आणि सांगणार आहे तुम्ही घरीच राहा. तुकाराम महाराजांची पत्रिका आली तरी निघू नका. फोन आला तर पक्ष पंधरवाड्याचं निमित्त सांगा, पण घरनं काही निघू नका. देव सांगतात घरी बसा. आणि त्यामुळं देवाचं ज्यांच्याकडं लक्ष आहे ती मंडळी अडचणीत आहे आणि देवाचं विशेष लक्ष ज्यांच्याकडे ती मंडळी कथेला आहेत. अडथळा काही एकालाच असतो का? सगळ्याला. पण अडथळे बाजूला काढून कथेला हजर राहणं हे विशेष लक्ष असल्याचं आपल्याला थोडंसं चिंतन स्वीकारावं लागतं. कारण बघा कुरुक्षेत्रावर 18 अक्षयोनी सैन्य, पण सगळ्यांच्या संरक्षणासाठी देव प्रयत्नशील होते का? नव्हते. 18 अक्षयोनी सैन्यामध्ये पांडव मरू नये याची जास्त काळजी होती. पांडव मारले जाऊ नये याचा विचार कृष्ण परमात्म्याच्या मनामध्ये होता. सगळे देवाच्या जवळ आहेत. या बाबतीतलं एक चरित्र आहे, मी पुढे सांगेन. भीष्माचार्यांना ज्या वेळेला विचारलं गेलं की तुम्ही 10 दिवस सेनापती म्हणून युद्ध करताय, परंतु तुम्ही एकाही पांडवाला मारलं नाही, कारण काय? युद्ध निमित्ताला करताय का? भीष्माचार्यांनी सांगितलं माझ्या समोर जगन्नियंता परमात्मा आहे, त्याला पाहत असताना युद्ध मी कुणाबरोबर करतोय याचाही मला विसर पडतो. देवाला पाहत कधी सूर्यास्त होतो माझं मला कळत नाही. देवच माझ्याकडून ही युद्धरूपी लीला करत असतील, पण मी मात्र देवाचं रूप पाहण्यामध्ये रंगून गेलेलो असतो. बघा हा भीष्माचार्यांचा भाव बहुतेक ज्ञानोबरायांनी आपल्या समोर मांडलाय. तो हरे श्री हरी पाहिला डोळे, पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी 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 पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुर्तारुणी, पाहता पाहणे दुर्तारुणिया, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरे सारोनिया, पाहता
हरी पाहिला डोळे भारी तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भारी तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारुने या. ज्ञानोबरायांनी विलक्षण दर्शन मांडलंय. पाहणेपणा बाजूला काढून मी पाहिलं, त्रिपुटी बाजूला काढून दर्शन केलं याचा विचार मांडला. भीष्माचार्य सांगतायत मी 10 दिवस दररोज देवाला पाहतोय, पण मला 10 दिवसात देव एकसारखा दररोज दिसला नाही. 10 दिवस मी 10 रूप पाहिली आणि त्या 10 रूपामध्ये एवढा रंगून गेलो आणि त्यामध्ये मी कधी कसा कुठं युद्ध करतोय हे सुद्धा माझ्या लक्षात राहत नाही, राहिलं नाही. पण शेवटी 11व्या दिवशी मात्र भीष्माचार्यांना निर्णय घ्यावा लागला. भीष्माचार्यांनी निर्णय घेतला का देवानी घ्यायला लावला? देव सुद्धा म्हणणार आहेत 5 दिवसात 2च दिवस राहा, 5 दिवसात 1च दिवस राहा, बाकी चला तुम्ही जास्त वेळ माझ्याजवळ थांबू नका. जास्त लक्ष असलेल्या मंडळींना देव संदेश देतो, तुम्ही आता लवकर निघालं पाहिजे. कारण देव सुद्धा जवळ करताना कुणाला जवळ करावं, कसं जवळ करावं हा विचार देव करतायत. बघा, भक्ती माता विचार करत होते की मी कुठं बसू, आणि नारद महर्षींनी भक्ती मातेला सांगितलं आलेल्या श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये वास करा. आजच्या कथेमध्ये फक्त तुम्ही श्रोत्यांच्या अंतःकरणात बसायचंय असं नाही. इथून पुढं जिथं जिथं कथा होईल तिथं तिथं तुम्ही श्रोत्यांच्या मनामध्ये वास करायचाय. भक्ती मातेनं आपल्या हृदयात यावं म्हणून कथा ऐकायची. बघा, कथेचं हे वेगळेपण आहे. कथा का ऐकायची आहे? भक्ती मातेनं आपलं हृदय निवडावं. काही काही वेळेला आपण चर्चा करताना ऐकतो बघा, आज महाराजांच्या बाजूला बसायचा योग आला, आज महाराजांबरोबर जेवणाचा योग आला, आज महाराजांच्या सप्त्यात जाण्याचा, दिंडीत जाण्याचा योग आला. तसं देवाच्या सानिध्यामध्ये भक्तीनं हृदय जर निवडायचं असेल तर कोणतं हृदय निवडावं? आपल्या कथेला जी मंडळी आलेली आहेत आणि त्या मंडळींच्या विषयी मनामध्ये एक विचार आहे. अंदाजे धरून चला 150-200 लोक आहेत. 200 लोकांमध्ये कुणाचं हृदय निवडावं भक्तीनं? 5 दिवसात जे 1 दिवस राहणार आहेत त्यांचं हृदय निवडावं का 5 दिवसात दररोज झोपणार आहेत त्यांचं हृदय निवडावं? 5 दिवसात पहिल्या पंक्तीला बसणार आहेत त्यांचं हृदय निवडावं का 5 दिवसातला? बघा, भक्तीनं आपल्या हृदयामध्ये विराजमान झालं पाहिजे याच्यासाठी कथा आहे. बघा, कथा ऐकताना तुम्हाला घाम येऊ नये म्हणून लगे कूलर लावला, सोय केली समितीने आपल्यासाठी. म्हणजे पांडुरंग परमात्म्याने त्यांच्या मनात विचार निर्माण केला, माझे श्रोते झोपायलेत, मग काय करा, कूलर लावा. चला ठीक आहे, विनोद बाजूला काढा. अर्धा तास आपल्या हातात आहे. या अर्ध्या तासामध्ये
कथा पूर्ण करायची आहे. अहो देवाच्या समोरचं भाग्य इतकं विलक्षण आहे, इतकं विलक्षण आहे. माझ्यासारख्याच्या शब्दातनं देव व्यक्त होणं हे सुद्धा मी माझं भाग्य समजेन. कारण देव सुद्धा व्यक्त होताना शब्द निवडेल, ध्वनी निवडेल, व्यक्ती निवडेल, माध्यम निवडेल. पण देवाने कोणतं माध्यम स्वीकारावं हे देव ठरवणार आहेत. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणूनी शरण आलो. महाराजांनी विचार मांडला. बघा भक्ती मातेनं कुठं बसावं नारद महर्षींनी सांगितलं. प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. म्हणजे श्रीमद भागवत कथेचं हे प्रयोजन आहे. भक्ती मातेनं आपलं हृदय निवडावं याच्यासाठी कथेचं आयोजन झालं पाहिजे. अहो आपलं हृदय निवडलं, आपण भाग्यवान आहे यात नवल नाही. आपल्या दोन्ही कुळाचा उद्धार आहे. हरिपाठाचा 21वा अभंग उत्तरार्ध. दोन्ही पक्ष पाही उद्धरती, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही, दोन्ही पक्ष म्हणजे दोन, मातृपक्ष आणि पितृपक्ष. या दोन्ही कुळाचा उद्धार भक्ती मातेमुळे आहे. भक्ती निर्माण होणं हे खूप कठीण आहे. परंतु या भक्ती मातेनं नारद महर्षींना विचारलं आणि नारद महर्षींनी सांगितलं. कथेला प्रारंभ झाला. चिंतन असं मानलं जातं की त्या कथेला प्रत्यक्षात शुकाचार्य आणि व्यास महर्षी सुद्धा हजर होते. बघा त्या कथेचं एक विलक्षण मानलं जातं. कृष्ण परमात्मा वैकुंठाला गेल्यानंतर 80 वर्षांनी गेल्यानंतर 80 वर्षांनंतर शुकाचार्य आणि परीक्षितीची कथा झाली. त्यानंतर 100 वर्षांनी हरिद्वारची सनकादिक आणि नारद महर्षींच्या अनुषंगाची कथा मांडली जाते. म्हणजे देव कृष्ण परमात्मा वैकुंठाला गेल्यानंतर 180 वर्षांनंतरची हरिद्वारची कथा आहे. 40 वर्षानंतर एक, 40 वर्षानंतर दुसरी आणि 100 असे 3 कथेला 180 वर्ष मांडली गेली. बघा देव वैकुंठाला गेल्यानंतर 180 वर्षात 3च कथा आहेत. इथं एका वर्षात आता आपल्या 5-5, 8-8, 10-10 कथा व्हायला लागल्या. आमच्या इथं आदरणीय सुमित महाराज आहेत. आमचे मध्ये दत्तात्रय तात्या ताड, त्यांनी पण त्यांच्या गावी कथेचं आयोजन केलं. कथा घेणं, कथा करणं खूप कठीण असतं. कथा व्हायला लागली याचाच अर्थ आपण भाग्यवान आहोत म्हणून कथा होते. आणि त्या कथेचं चिंतन पाहत असताना भक्ती मातेचा विचार पहिल्या 3 अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 4थ्या अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत गोकर्ण आख्यानाचा विचार आलेला आहे. गोकर्ण आख्यान म्हणजे काही वेगळं नाही, आपलं चिंतन आहे. गोकर्ण आख्यानामध्ये आपलाच विचार मांडला गेलेला आहे. परंतु त्या चिंतनाकडे जाण्या अगोदर आपण थोडंसं भजन करूया आणि नंतर आपण पुढं चरित्राला सुरुवात करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे नाथ नारायण वासुदेव.
हरे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय पण संतती व्हावी याचा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये डोक्यामध्ये जास्त आहे. संतती नाही झाली तर अट्टहास खूप असतो, पण झालेल्या संततीचं संगोपन नीट होतं का, संस्कार दिले जातात का, त्याचा जीवनाचा विचार पालक मंडळींच्या मनामध्ये तेवढा पाहायला मिळत नाही. आत्मदेवाला संतती नव्हती. आत्मदेवाचं प्रारब्ध किती प्रतिकूल आहे पहा. त्यांनी सांभाळलेली एक गाय होती, त्या गाईला सुद्धा संतती होत नव्हती. त्यांनी लावलेले एक झाड होतं, त्या झाडालाही फळं लागत नव्हती. म्हणजे मनुष्यच निष्फळ होता. काही मंडळी कधीच कुणाच्या उपयोगाला येत नाहीत, कधी पंक्तीत वाटण्याचं कधी काम करत नाहीत, कधी सत्यात कुणाच्या मदतीला
जात नाही. येत नाहीत. कुठंच उपयोगाला न येणारा माणूस म्हणजे निष्फळ. आत्मदेव हे निष्फळ होते, परंतु त्यांना संतती व्हावी हा विचार जास्त होता. खूप अट्टहास केला, परंतु संतती झाली नाही. एके दिवशी ते अरण्यामध्ये निघाले. जात असताना त्यांना एक आश्रम भेटला. आश्रमामध्ये एक महात्मे होते. त्यांच्याकडे जाऊन दर्शन घेतलं आणि त्यांच्या पाया पडून त्यांना बोलायला सुरुवात केली. मला संतती नाही. त्यांनी सांगितलं, संतती नाही, खूप भाग्यवान आहात, परंतु संसारी मंडळींना संततीशिवाय चालतच नाही. काही काही जणांचं म्हणणं असतं, पाणी कोण पाजायचं. आता ही जिवंतपणी पाजेनात आणि मेल्यानंतर पाणी कोण पाजायचं याची काळजी केली जाते. पाणी कोण पाजावं, पाणी कोण पाजावं, त्यानं उठून प्यावं. आता काही जण म्हणतील, तो काही उठू शकत, मग पाणी तरी पिईल का. मग पाजण्याची क्रिया कशासाठी. पाजण्याची क्रिया केली जाते म्हणजेच त्याच्या मागचा हेतू काय, हा कर्मशास्त्राचा विषय आहे. कर्मशास्त्र वेगळं, वारकरी संप्रदाय वेगळा. कर्मकांडाला बाजूला काढून वेगळ्या प्रवाहाकडे सेवेवर आणून आरूढ करण्यात आलं. ही परंपरा म्हणजे वारकरी परंपरा आहे. आणि म्हणून आपण आत्मदेवाला संतती नाही म्हणून ते महाराज म्हणायला लागले, खूप भाग्यवान आहात. पण आत्मदेवाला ते पटेना हे लक्षात आल्यानंतर त्यांनी एक फळ दिलं आणि सांगितलं, हे फळ तुमच्या पत्नीला द्या. त्याला खूप आनंद झाला. आपल्याला संतती होणार, आपल्याला संतती होणार. जसं इकडं येण्या अगोदर सगळ्यांनी घरी विचारलं असणार आहे, जाऊ का पंढरपूरला, जाऊ का पंढरपूरला. जा म्हटल्यानंतर जेवढा आनंद झाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद आत्मदेवाला झाला. आपल्याला फळ मिळालं. पण त्याच्या आनंदाचा विषय वेगळा, आपल्या आनंदाचा विषय वेगळा आहे. आणि आनंदामध्ये आत्मदेव घरी आले. पत्नीला ते फळ देऊन बोलत असताना पत्नीची म्हणजे धुंदुलीची बहीण भेटायला आली होती. त्यांच्या समोर आत्मदेवाने घडलेली हकीकत सांगितली. धुंदुलीने फळ घेतलं पण खाल्लं नाही. बहिणीला बोलायला सुरुवात केली. बहिणीने सांगितलं, फळ तू खाऊ नको, गाईला टाक, फक्त खाल्लेला आहे असं सांगून अभिनय कर. तिनं विचारलं नाही अभिनय कसा करायचा असतो, कारण अभिनयाची सवयच आहे आपल्याला. आपल्याला काही अभिनय शिकवावा लागत, गप्पच आहेत सगळे, कोणी वाक्यच पूर्ण केलं नाही. आपला अभिनय दररोज असतो. अभिनयामध्ये आपण तरबेज आहे. जाऊ द्या, प्रपंचातला अभिनय वेगळा आणि परमार्थातला अभिनय वेगळा. बघा, पकवाज इथून मठात न्या म्हटलं की डोकं दुखत असतं, अभिनय. हात दुखत असतो, अभिनय. आपल्याला अभिनय करता येतो पण तो परमार्थातला वेगळा आणि प्रपंचातला वेगळा. धुंदुलीला सांगितलं तू फक्त अभिनय कर आणि तिने अभिनयाला सुरुवात केली. कालमान परतवे. तिच्या बहिणीला संतती झाली, ती मुलगा झाला. त्याच्या वडिलाला काही पैसे देऊन तो मुलगा धुंदुलीला दिला. धुंदुलीचा मुलगा म्हणून धुंदुकारी हे नाव ठेवलं. त्याच वेळेला त्या महात्म्यांनी फळ दिलं होतं, ते गाईला टाकलं, त्यापासून संतती झाली. गाईला संतती झाली, ते वासरू म्हणून नव्हे तर बाळ जन्माला आलं, मानव रूपातलं बाळ जन्माला आलं. त्याचे कान गाईसारखे आहेत म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. हे लहानाचे मोठे होऊ लागले.
गोकर्ण हा सत्शील होता, सदाचारी होता. दुंदुककारी हा दुराचारी दुष्ट होता. जन्मतच काही जण बिघडलेले असतात आणि असे बिघडलेले जर भजनी मंडळात आले, जाऊ द्या, हे मंदिरात नको. मंदिरात हा विषय आपल्याला मांडायचा नाही. नकारार्थी मंदिरात नको. आता आपलं चिंतन चालू आहे. दुंदुककारी मोठा होऊ लागला, त्रास देऊ लागला. आई वडील कंटाळले. गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. दुंदुककारीच्या त्रासाने धुंदुलीने विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. मी नेहमी सांगत असतो, आत्महत्या कुणीही करू नये. कारण देवानं आम्हाला देह दिलाय, तो खूप अनमोल आहे. त्याचं मोल कळत नाही. किरकोळ अशा दोषामुळे, क्रोध रूपी विकारामुळे आम्ही याला गमावून बसतो, पुन्हा मिळत नाही. बघा, पंक्तीत जेव्हा म्हटलं नाही जेवलो की दिवसभर भेटत नाही. मगाशी मला तुकाराम महाराजांनी, पुरुषोत्तम महाराजांनी सांगितलं, काल दिवसभर जेवणच नाही. मग आयोजक कसं असतं? आयोजन करायचंय. आता त्यांचं वय पण आणखीन लहान आहे. चला ठीक आहे, माझं चिंतन चालू आहे. यामध्ये आत्महत्या करू नये. दुंदुलीने आत्महत्या केली. आत्मदेवाने घर सोडलं, अरण्यामध्ये निघाले. घरी दुंदुककारी एकटाच होता. कुणाचा दबाव नाही, अंकुश नाही, भीती नाही. दुराचारानं वागू लागला. एका वेळेला खूप मोठा दरोडा टाकला. खूप संपत्ती लुटली. घरी मौज मजेत त्याचा काळ जाऊ लागला. घरी त्याच्याबरोबर त्या 3 स्त्रिया होत्या. त्यांनी त्याला मारलं आणि सगळी संपत्ती घेऊन ती निघून गेल्या. मारल्यामुळे तो पिशाच्य योनीला गेला. पिशाच्य योनी म्हणजे भूत. काही काही जणाला भूत हा शब्द पण सहन होत नाही. अहो, ते भूत आपल्याला घाबरतं इतके आपण काय महा आहोत. मी नाही सांगत, वेदांत सांगतोय, अध्यात्म सांगत. या शरीरामध्ये पंचमहाभूत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या पंचमहाभूताने युक्त हा देह आहे. याच्याशिवाय या भूतामुळं देवाला सुद्धा महाराजांनी एके ठिकाणी भूत असं संबोधलंय. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे. आता हा चिंतनाचा मुद्दा आहे. 10 मिनिटं फक्त हातात आहेत आपल्या. आणि दुंदुककारी पिशाच्य योनीला गेला. एके दिवशी गोकर्ण तीर्थयात्रेवरून माघारी आला. संध्याकाळच्या वेळेला अंगणामध्ये बाज टाकली आणि निवांत पडलेला असताना दुंदुककारी त्याच्याजवळ येऊन त्याला भीती दाखवू लागला. अकराळ विक्राळ रूप घ्यावं, लहान व्हावं, अचानक मोठं व्हावं, वेगवेगळी रूप घ्यावी. आणि गोकर्ण घाबरला नाही, कारण तो भगवत भक्त होता. हरी आला हाता मग कैची भय चिंता. भगवत भक्त कधीही घाबरत नाही, भीत नाही. गोकर्ण घाबरला नाही. त्याला विचारू लागला, तो कोण आहे, का भीती दाखवतोय? त्याने स्वतःचा परिचय दिला आणि सांगितलं, मला यातून मुक्त कर. गोकर्णाने माहिती घेतली आणि लक्षात आलं, कथेचं जर आयोजन झालं तरच मुक्ती आहे. आणि म्हणून गोकर्णाने कथेचं आयोजन केलं. आणि त्या कथेमध्ये पहिल्या दिवशी कथेला प्रारंभ होणार एवढ्या दुंदुककारी आला आणि गोकर्णाला विचारू लागला की मला बसायचंय, कुठं बसू? कथेला मंडप मारला होता. त्याला वेळू होते, बांबू होते. बांबू वासे असतात, त्यात वासा आणि बांबू यातला फरक. बांबूला गाठी असतात आणि म्हणूनच शेवटी त्याची ताटी केली जाते. आणि त्या ताटीवर गाठ न सुटलेला माणूस खांद्यावर नेला जातो.
आपल्या सगळ्या गाठी जन्मभर आपण सोडवत बसतो, पण सुटण्याऐवजी गुंता वाढतच गेलेला असतो आणि त्यामुळं गाठच सुटत नाही, म्हणून गाठीने युक्त ताटीवर स्मशानभूमीला घेऊन जातात आणि अशा बांबूच्या गाठीमध्ये धुंदुककारीला बसायला सांगितलं. पहिल्या दिवसाची कथा झाली, जयघोष झाला आणि पहिली गाठ फुटली. 7 दिवस धुंदुककारी कथा ऐकत होता, दररोज कथा श्रवण करत होता. दररोज कथा संपली की एक गाठ फुटायची. 7 दिवसात 7 गाठी फुटल्या आणि धुंदुककारी मुक्त झाला. काही मुक्तिक न्यायानं असं सांगितलं जातं, पिशाच्य योनीतून भागवत कथा श्रवण केल्यामुळे जर मुक्त होता येतं तर मानव देहातून मुक्त होता येत नाही का? तर याचं उत्तर आहे नक्की मुक्त होता येतं आणि म्हणून भागवत कथा श्रवण करावी याचा विचार आपल्याला पाहायचाय तो उद्याच्या कथेमध्ये. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हे चिदान दे गा देवा तुझा विसर न बाबा, गुण गायीन आवडी माझी सर्व जोडी, न लगे मुक्ते धन संपदा संत संग दे जदा. गुण गायीन आवडी माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवती, तू का म्हण गर्भवती. सुखे घाला सुखे घाला
विठ्ठल